साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. फेब्रुवारीला मोफत कर्करोग लसीकरण शिबिराचे आयोजन. डॉक्टर निखिल नलावडे यांच्या शतायुषी हॉस्पिटलमध्ये पहिल्या 200 जणांना मोफत दिली जाणार लस. जागतिक कर्करोग दिनानिमित्त बुलढाणा येथील शतायुषी सर्जिकल हॉस्पिटल आणि कर्करोग केंद्राच्या वतीने HPV मोफत कर्करोग लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भारतातील महिलांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग हे कर्करोगाचे एक प्रमुख कारण असून गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगापासून बचावासाठी HPV लस ही अत्यंत प्रभावी आहे. 4 फेब्रुवारीला सकाळी बुलढाणा येथील शतायुषी सर्जिकल हॉस्पिटलमध्ये आयोजित लसीकरण शिबिरामध्ये 9 ते 18 वयोगटातील पहिल्या 200 मुला-मुलींना ही लस मोफत दिली जाणार आहे. 2 ते 2,500 रुपये किंमत असलेली ही लस सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने विकसित केली असून पंचक्रोशीतील लाभार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर निखिल नलावडे यांनी केले आहे. नमस्कार, मी डॉक्टर निखिल नलावडे, जनरल अँड कॅन्सर सर्जन बुलढाणा. 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन म्हणून साजरा केला जातो. तर त्या निमित्ताने आपण HPV लसीकरण शिबिर हे आयोजित केलेले आहे. HPV हा एक विषाणूचं नाव आहे ज्याच्यामुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होतो आणि हा कर्करोग भारतामध्ये स्त्रियांमध्ये अतिशय जास्त प्रमाणात आढळून येतो. त्या कर्करोगाच्या बचावासाठी ही लस विकसित केलेली गेली आहे. या लसीची सुमारे किंमत 2 ते 2,500 रुपयांच्या आसपास आहे. तर ही लस आपण जागतिक कर्करोग दिनानिमित्त पहिल्या 200 लाभार्थ्यांकरिता मोफत देत आहोत. आता यातले लाभार्थी जे आहेत हे 9 ते 18 वयोगटातील मुली आहेत. मुलांना देखील ही लस दिली जाऊ शकते, पण प्रामुख्याने आपण 9 ते 18 वर्षातील मुला-मुलींकरता ही लस देत असतो. तरी माझं हे आव्हान आहे की या संधीच्या निमित्ताने आपण अवश्य आपल्या घरातील लहान मुली, जे 5वी ते 12वीतल्या मुली असतील, त्यांना ही लसीकरण निश्चित करावे, म्हणजे जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग होण्याची संभावना अतिशय कमी होऊन जाईल.